फुललाशी पतंगी रंगी रंगी रे श्रीरंगी काय फुललाशी पतंगी शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे नोहे तुझा परिवार द्रव्यदाराशन भंगूर नोहे तुझा परिवार द्रव्यदाराशन भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे विठ्ठल राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूप करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे ठरा नाथाचे दुसरे चरण संघाचे दुसरे चरण संघाचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेन संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरन रघुबर विमल जसू जोदायक फलचारी अलंकापुरी रम्य शिवासन पदांबोज तेज स्फुर्दिक प्रदेशम विधीन्द्राजिदेवे सदा स्तूयमानम समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालं चराचर करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
मी तो अल्पमती मी तो अल्पमती तारिले पाषाण हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे कीर्तनाच्या निमित्तानं कीर्तन सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री संत देवमान्य संत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा मला सर्व जीवांना मानव देह ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना उपदेश करतात. रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुललाशी पतंगी शरीर जायाची ठेवणे धरशी अभिलाष जणे ज्यांना ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाला त्यांना त्यांना सोविषय त्यांना फार मोठी जबाबदारी आपल्यावरती. काय कमवायचं काय मिळवायचं काय जोडायचं काय प्राप्त करायचं याच्याकरता मनुष्य देह आहे. आपल्याला महाराज उपदेश करतात की आपण भगवंताच्या रंगामध्ये रंगून जायला पाहिजे. आता तुम्हा मला प्रत्येकाला प्रश्न आहे भगवंताचा रंग नेमका कोणता. तर भगवंताची जी कथा आहे तो भगवंताचा रंग आहे. भगवंताची जी भक्ती आहे ते भगवंताचा रंग आहे. भगवंताचं भजन आहे तो भगवंताचा रंग आहे. महाराज याच रंगामध्ये आपण रंगलं पाहिजे. या रंगाशिवाय अन्य रंगामध्ये जो रंगलेला आहे त्याला मात्र दुःखच भोगावं लागतो. तो भगवंताच्या भक्तीमध्ये रंगला भगवंताच्या कथेमध्ये रंगला त्याला अक्षय सुखाची प्राप्ती होते. विठ्ठल भगवंताच्या कथेमध्ये रंगलेला जीव त्याला सुख प्राप्त होतं. नवे नवे तुकोबराय सांगतात तो मुक्त होतो. कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबा कथा याची बरी विठोबा कथा याची बरी विठोबा कथा सुख करी कथा मुक्त करी कथा सुख करी कथा मुक्त करी कथा सुख
कथा तपध्यान कथानुष्ठान अमृत हे पान मुडजना. ही कथा भगवंताची जी आहे ते आपल्यासारख्या सामान्य देवांना अमृत आहे, अमृत महाराज सांगतात. दिनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारुभव सागरीचे उच नीच अधिकारी. कथा देवाचे ध्यान कथा तप अनुष्ठान महाराज सांगतात. मूढजनांना या भवसागरातून तरुण जाण्याकरता भगवंताची कथा ही मंगल आहे. या कथेनं काय होतं, या कीर्तनानं काय होतं महाराज सांगतात की जेथे कीर्तनाचा घोष पळत जळती पापे पळती दोष काय तेथे उन्हे आम्हा आनंदास शेऊ ब्रह्मरस तुका म्हणे मनोनी नाही काही चिंता. आम्हाला काही चिंता नाही. म्हणून भगवंताची कथा ही आपल्याला सुख देणारी आहे. भगवंताच्या कथेमध्ये रंगला, भगवंताच्या भक्तीमध्ये रंगला महाराज सांगतात तो जीवनमुक्त होतो, तो आत्मस्वरूपामध्ये आत्मानंदामध्ये रंगतो. म्हणून महाराज आपल्याला सांगतात बाबांनो तुम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये रंगा, कथेमध्ये रंगा, श्रीच्या रंगामध्ये रंगा. हा भगवंताचा रंग आहे. असा रंगा की मीराबाई सांगते आमची बर का महाराज. लाल नारंगावू हरिना रंगावू. लाल रंगामध्ये नको, हरी रंगामध्ये नको, हिरव्या रंगामध्ये नको. मग आपण ही रंग में रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. किती रंगायचं भगवंताच्या भजनामध्ये. मीराबाई सांगते आप्पा महाराज धोबिया दोहे सारी उमरिया. ऐशी रंग दे, असं रंगून जायचं की धोब्यांना किती जरी त्याला धुवून काढलं तरी तो रंग निघाला नाही पाहिजे. आता कुठं देवपूजा लागला, आता वारी ह्या वयामध्ये जमतंय का असे म्हणणार. असे किती जरी धुणारे असले ना मीराबाई सांगते तरी त्यांचं जीवन संपलं तरी त्यांचा रंग निघाला नाही पाहिजे. धोबिया धोये ये सारी उमरिया ऐशी रंग दे चुनरिया. विठ्ठल 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 रंगी 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 रे श्रीरंगी काय भुरलाशी पतंगी. संसारा पतंगाप्रमाण आहे महाराज सांगतात. ज्याप्रमाणे पतंग हा दिव्याला बोलतो, दीपी पतंगा आलिंगण तीत त्याशी अचूक मरण. देवी विषया चरण आत्मघाता. हे विषयाचं सुख आपल्याला आत्मघात करण्याकरता महाराज आत्मघात करणारा आहे. म्हणून शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे. या शरीराचा अभिमान करायचा नाही. हे मिळाले कशा करता, हे प्राप्त करून देण्याकरता. या शरीराने मिळवायचं, काय मिळवायचं आपल्या हातामध्ये प्रत्येकाचं आहे. काय जोडायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण चतुष्टय आहे. त्याच्यानंतर पंच कर्मेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहे, एक 11 मन आहे. मन कशा करता दिलं आपल्याला महाराज सांगतात. मन हे निश्चय करण्याकरता बुद्धी दिली, संकल्प करण्याकरता मन दिला आपल्याला. आपल्या मनानं संकल्प केला पाहिजे, बुद्धीने निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला दिलेले देवानं अनुकूल दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण. नाशे जेवपणा भवरोग शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जणे. हे शरीर एक दिवस जाणार आहे. शरीर जाईल जाईल याशी काळवा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यमदंड. मारिते तोडिते जोडिते निष्ठुर यमाचे किंकर भूसार. आशीपत्र तरुवर खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तैल पाके. महाराज सांगतात आशीपत्र तरुवर खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तैल पाकी. हा तैल पाकामध्ये किंवा तप्त भूमीवरी अंगी लोळविती अग्निस्तंभ बाही कवटाळ. तुकोबारे आपल्याला प्रार्थना करतात. महाराज सांगतात मनवोनी तू का ये तू का कुलती. मनवोनी तू का ये तू का कुलती. मनवोनी तू का ये तू का कुलती.
येतो कापलती पुरे यातायाती गर्भवास का मारिती तोडीती झोडीती निष्ठूर अग्निस्तंभाई कवटाळविती तैल आशीपत्र दरोवर खैराचे इंगळ लोळविती असं सांगितलं. म्हणून तुका येतो कापलती पुरे यातायाती गर्भवास. आता असं मारायचं बरं का दादा, असं मरायचं परत जन्माला यावं लागणार. असं मरून घ्यायचं एक बार, प्रत्येकाला तर मारायचं एक बार. असं मारायचं की परत जन्माला यावं लागणार नाही, असं मारायचं. पुरे यातायाती गर्भवास. गर्भवास नको, संसार नको, जीवन नको महाराज सांगतात. याच्या करता आपण असं साधना करायची, भक्ती साधना करायची. का साधनेशिवाय सुख नाही महाराज. प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं, मला आनंद मिळावा. आपला जन्मच आनंदापासून झालेला आहे. भगवान परमात्मा आनंदाचा अंश आहे. आनंदादेव क्लिमाने भूताने जायन्ते आनंदेन जातानि जीवंती आनंदम प्रविशंती विषम विशंतीच. प्राणी मात्र जीव मात्र एका आनंदापासून निर्माण होतो, आनंदामध्ये राहतो आणि आनंदामध्ये विलीन होतो. प्रत्येकाचा प्रयत्न आनंद मिळवण्याकरता आहे, आनंद सुख मिळवण्याकरता आहे. महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये आनंद उत्सव आहे. आज त्यांचा पुण्यतिथी स्मरण सोहळा आहे. तो देखील एक सोहळा, अनुपम्य सोहळा आहे, आनंदाचाच उत्सव आहे. तुकोबराय सांगतात तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले घरात पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. हा जीवनामधला सोहळाच आहे आपल्या जीवनामधला. ज्ञानोबरांची ओवी ज्ञानेश्वरी मध्ये कोणती ओवी महाराज सांगतात की विठ्ठल विठ्ठल ढाला ढाला विठ्ठला, ढाला विठ्ठला, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया जया परी. हे दोन सोहळे आपल्या जीवनामध्ये होत आहेत. एक सोहळा जन्माचा, दुसरा सोहळा मृत्यूचा. विठ्ठल विठ्ठल मृत्यूचा सोहळा आहे. का सोहळा आहे? मृत्यू आपल्याला सावध करतो. मृत्यू गरीब आणि श्रीमंती याच्यामधली जी दरी आहे तो दरी दूर करतो. गरीबाला देखील मृत्यू तसाच आहे, तसा श्रीमंताला आहे तसाच. मृत्यू आपल्याला सावध करतो, नेहमी सावध करतो. अरे एक दिवस आपल्याला मारायचंय याची आठवण करून देतो. म्हणून हा एक आपला सोहळा आहे जीवनामधला, आणि हा सोहळा जीवनामध्ये होणार आहे. मृत्यू हा सत्य आहे, बाकी सर्व खोट आहे, पण मृत्यू हा नक्की येणार आहे. म्हणून तो झाला सोहळा अनुपम्य. म्हणून हा आनंद उत्सव आहे. प्रत्येकाला वाटतं मला आनंद प्राप्त व्हावा, मला सुख मिळावं. प्रत्येकाची धडपड ही सुखा करता आहे. महाराज सांगतात तो कोणत्याही वर्णामधला असू द्या, कोणत्याही जाती धर्मामधला असू द्या, कोणत्याही प्रांतामध्ये कोणताही कर्म करणारा असू द्या, व्यवसाय करणारा असू द्या, नोकरी करणारा असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा असू द्या, प्रत्येकाची इच्छा आहे मात्र सुख मिळावं. अगदी खाली जाऊन जरी बोलायचं झालं तरी दादा, तुम्ही चोराला जरी विचारलं बाबा कशाला हे रात्रीचा दिवस धडपड रातभर, त्याला तरी विचार, तो तरी सांगतो बाबा काय नाही मला सुखच पाहिजे, दुसरं काय. चोर हा चोरी करतो ते देखील सुख प्राप्त करण्याकरता. एखादा व्यवसाय करतो सुख मिळवण्याकरता, आनंद मिळवण्याकरता. एखादा नोकरी करतो आनंद सुख मिळवण्याकरता. प्रत्येकाची इच्छा आहे मला सुख मिळालं पाहिजे, आणि मिळालंच पाहिजे. काय मिळू नये? सुख मिळालं पाहिजे ही इच्छा आहे, पण मिळालं पाहिजे इच्छा असून सुख मिळत नाही. दुःख नकोय अशी प्रत्येकाची प्रार्थना आहे, पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. महाराज सांगतात की येणे न संभवे स्वतंत्रता. आपण पराधीन आहोत. का दुःख नको असेल तरी आपल्याकडे येतं. न वांछिता दुःख पाहावे, येणे न संभवे स्वतंत्रता. नको असलं तरी दुःख येतंय, आणि पाहिजे म्हणून सुख मिळत नाही. सुख पाहिजे म्हणून मिळणार नाही, अपेक्षा सुखाची आहे. पण महाराज सांगतात सुख कशामध्ये? ती साधना आपण केली पाहिजे.
प्रत्येकाला वाटतं सुख पाहिजे पण साधना आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं दुःख नको पण कारण सुटत नाही. महाराज सांगतात दुःख नको पण दुःखाचं कारण सुटत नाही. सुख पाहिजे पण सुखाचं साधन घडत नाही. सुखाचं साधन घडलं सुख मिळणार आहे, पण आपण साधन आपल्याला आवडत नाही. तुकोबराय सांगता जे जेने नये जन्म यमाची यातना, आईशिया साधना करा काही. सुखाचं साधन काय सांगितलं संतांना? आमचे तुकोबराय सांगतात तुका म्हणे हेची सुखाचे साधन, शेवी अमृत पालन एका भावी. राम म्हणता तरी जाणता नेनता, उकायाती भलता कुलहीन. राम म्हणता न लगे आनिक सायास, केले महादोष तेही जळती. राम म्हणे तया जवळी नये भूत, कैसा यमदूत म्हणता राम. महाराज तुका म्हणे हेची सुखाचे साधन, शेवी अमृत पान एका भावी. राम म्हणतात रे भव सिंधू पार, सुखे येर झार म्हणता राम. सुखे झार म्हणता राम. सुखे झार म्हणता राम. सुखे झार म्हणता राम. राम म्हणतात रे भव सिंधू पार, सुखे येरधार म्हणता राम. तुम्हाला जर येरधार हेलपटा संपवायचे असतील तर सुखाचं साधन संतांना सोपं सांगितलं. आयशिया साधना करा काही, जे साधन तुम्हाला त्या पहिल्या तीरावरती पोचवणार आहे. मग भगवंताची कथा, भगवंताची भक्ती आपल्याला सुख देणारी आहे, आपल्याला अमृत देणारी आहे. अशी असणारी कथा, या कथेमध्ये आपण रंगलं पाहिजे असं तुकोबराय या अभंगामध्ये प्रार्थना करतात. नो हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. हा परिवार जो आहे तो तुझा नाही का, ज्याची तुझी गुंती ते तुझं मोकल ते अंती. आयशिया चोरांचा कैसा हा विश्वास धरली तुझी कास तुका म्हणे. राहती निराळे रांडा पोरे सकळ, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. नो हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. हे सर्व दिसणार आहे ते खोट आहे, नश्वर आहे. म्हणून अंत काळेचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. भगवान परमात्मा हाच तुम्हा मला या संसार सागरातून पलीकडे नेण्याकरता समर्थ आहे. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. तो भगवान परमात्मा त्याच्या पायाला मिठी मारा. तो भगवान परमात्मा या संसार सागरातून तुम्हाला पैल तीरावर नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जणे. विठ्ठल 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 विठ्ठल. कैलासवासी सदाशिव गोविंदराव गायकवाड यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, श्राद्धाचे कीर्तन आहे. त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि परलोकामध्ये त्यांना त्या ठिकाणी जाण्याचं झालं. मृत्यू सांगितलं मी की एक दिवस आपल्याला परलोकामध्ये जायचंय. परलोक गमन केलेलं आहे, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. समस्त गायकवाड कुटुंबीय त्यांच्या सर्व असणाऱ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या वडिलांचं काहीतरी स्मरण व्हावं, त्या निमित्तानं भगवंताचं भजन पूजन नामस्मरण व्हावं, अन्नदान व्हावं, काही वस्त्रदान व्हावं आणि आपल्या परमपूज्य असणाऱ्या वडिलांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं परमोच्च गती द्यावी. त्यांच्या जीवनामध्ये ज्या कर्म त्यांनी केलेली असतील त्या कर्मामध्ये काही न्यूनता असेल, काही पाप कर्म पुण्यकर्म त्यांच्या हातून झालेलं असेल, त्या पुण्यकर्मामध्ये काहीतरी अधिक भर व्हावी याच्याकरता कीर्तन भजन आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. भगवत चिंतन झालं पूर्वजांचा वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. म्हणून आज जेवढं जे भजन होणार आहे
त्याचं जे पुण्य असेल ते त्यांना समर्पित करायचं आहे. ज्यावेळेला पंडू राजा हा स्वर्गामध्ये गेलेला आहे त्यावेळेला इंद्राच्या जवळ त्याला आप्पा महाराज बसण्याची जागा मिळाली नाही, जरा लांब मिळाली, लांब. म्हणून त्यानं पंडू राजानं निरोप दिला खाली. पांडवांना सांगितलं बाबा काहीतरी पुण्यकर्म असं खाली करा की जेणेकरून मला जवळ जागा मिळाली पाहिजे. हा मग राजस्व नावाचा यज्ञ केला पांडवांना. त्या ठिकाणी मोठा यज्ञ झाला आणि मग का आपल्या असणारी कथा आहे किंवा हे कीर्तन आहे त्याच्या कुटुंबियाने आज या ठिकाणी निवेदित केलेले आहे. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय प्रार्थना करतात, तुम्हा आम्हाला उपदेश करतात. कारण का अनुभव आणि उपदेश किंवा अनुवाद यांचा समन्वय म्हणजे संत. संतांच्या ठिकाणी अनुभव आहे ते अनुवाद करू शकतात. आपण अनुवाद करू पण आप्पा महाराज आपल्याला अनुभव नाही. एखाद्याने विचारलं तुम्हाला काय देवाचा अनुभव आहे सांगा, तर काय सांगायचं? नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशा लागी पात्र झाला. संत चिन्हे अंगावरती उमटले नाही तर उपदेश द्यावा लागला. महाराज सांगतात की जगा कोरडे पाषाण. अनुभव येण्याकरता कथा कीर्तन केली पाहिजे. संतांना जो अनुभव आला तो आपल्याला देखील आला पाहिजे. तुकोबारायांना अनुभव घेतला संसाराचा, अनुभव घेतला भक्तीचा. हे सर्व तुकोबाराय तुका म्हणे चाकून सर्व संसारही केला, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली. प्रपंचही भोगला आणि त्याचा त्याग केला. संसाराचा अनुभव घेतला आणि त्याचा टाकून दिला, सोडून दिला. का रोकडे रोमांच कंठ दाटे दाटे. महाराज सांगतात तुका म्हणे कडू वाटतो, तुका म्हणे कडू वाटतो, प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. अशा प्रकारचा असणारा संसार आहे. या संसाराचा संतांना अनुभव घेतला आणि मग तुम्हा आम्हाला ते सांगतात, अनुभव सिद्ध सांगतात की बाबानो त्या संसार सागरातून तरुण जाण्याकरता काहीतरी करा. तुकोबारायांनी स्वतः संसारही केला आणि परमार्थही केला. तुकोबाराय सांगतात मी माझी भक्ती केली ते लोकांना मला मान्य करावं, लोकांना माझा गौरव करावा, लोकांना माझा नाव लौकिक करावं याच्याकरता केली नाही. लोकांना मला मानावं याच्याकरता मी भक्ती केली नाही, साधना केली नाही. मग मला देवानं मानावं. देव मान्य संत तुकोबाराय होते. आपण सर्वजण लोकांना मानावं याच्याकरता भक्ती साधना करतो. लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. माझी सेवा लौकिक करता नाही. महाराज सांगतात अनन्य केशवा दास तुझा. कशी सेवा केली तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझे काया वाचा मन, दुसरे ते ध्यान करीत नाही. कायेन वाचेन मनान भगवान परमात्म्याची सेवा तुकोबारायांनी केली. किंबहुना महाराज सांगतात तुका म्हणे माझा सकळ देव भाव, तुका म्हणे माझा सकळ देव भाव. म्हणे माझा तुका म्हणे माझा सकळ देव भाव. ठाव चिंतू अशी दुसऱ्या ठिकाणी हे गेले नाही पाहिजे. तुका म्हणे माझा सकळ देव भाव, अनेक नको ठाव चिंतू अशी डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेच मज सुख दे देवा. भगवंताशिवाय सुख मिळतच नाही कुठेही. महाराज हा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया तपसी को दुख दुनारे. आशा मनशा सब घट व्यापी, कोई महल नहीं सुनारे. साधू शिवाय भगवंता शिवाय सुख कुठेही भेटत नाही.
सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे धन होती सकळ करमे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो संतांच्या जवळ सुख आहे हा माया मोह व्यापी नाही जेने काम क्रोध निमाया रे राम नाम सुनताले लागे सकल तीरथ तेनातन मान रे वैष्णव जन तो तेने कहिए रे पीड पराये जाने रे वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराये जाने रे पर दुखे उपकार करे तोये मन अभिमान नाय रे अभिमान देखील येत नाही मनामध्ये एवढा मोठा महात्मा लागून या पाया विनवितो तुम्हाला पायीची वाहन पाय बरी पर दुखे उपकार करे तोये मन अभिमान नाय रे वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराये जाने रे जे का रंजले गांजले रंजले बरं का आप्पा महाराज रंजले म्हणजे संसारामध्ये रंजले आणि संसारामध्ये रंजल्यामुळं गांजले कारण संसार हा सुतवतो दादा गुतवतो आणि नंतर कुतवतो एखादं जनावर सुटलं तर आपण त्याला सुस करून जवळ घेतो सुतवून ये बाबा ये बाबा तसं पहिला सुतवतो कुठं सुतवलं जातं सावधान केलं गेलं की परत सुतवायचं काम असतं ना सुतवायचं नंतर गुतवायचं या संसारामध्ये गुंतलो या संसारे कैसा झालो शे अंध मी माझे वाढवून माये तृष्णेचा बांध महाराज सांगतात संसारामध्ये गुंतून जातो आणि मग नंतर गुतवतो हा संसार सुख देत नाही मग नंतर असं वाटतं माझं मरण कुठं दडलंय मरण गेलंय कुठं असं वाटतं संसार हसत करायचा आणि भक्ती रडत करायची भगवंता करता रडायचं साधने करता रडायचं भजना करता रडायचं कीर्तनामध्ये रडायचं पण अलीकडच्या काळामध्ये कीर्तनामध्ये हसणं झालं नाही विनोद झाला नाही लोक म्हणतात आजचं कीर्तन काय बरोबर झालं नाही पडलं कीर्तने रंजन करण्याकरता नाही येराने सांगाव्या रेमट कहाणी चित्तरंजवणी करावया कीर्तनामध्ये महाराज सांगतात की कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयामध्ये भगवान त्याचं प्रगटीकरण झालं पाहिजे त्याच्याकरता आपलं हृदय भरून आलं पाहिजे कीर्तनामध्ये आणि संसार हसत करायचा संसारामध्ये रडायचं नाही का रडायचं नाही किती जरी रडला तरी संसार जसा आहे तसाच चालणार हा अदृष्टा आधीन शरीर ते तर आली आई हरिहर अन्यथा न करे अनुमात्र हे वेदशास्त्र संमत संसार हा प्रकृतीच्या अधीन आहे शरीर हे प्रकृतीच्या अधीन आहे आपल्या हातामध्ये काय नाही मी असं करीन मी तसं करीन हे आपलं बोलण्याचं झालं पण आपल्या हातामध्ये काय करण्याचं ठेविले आनंदे तैसेच राहावी चित्ती असू द्यावे समाधान म्हणून संसार हसत करायचा ज्यांना संसार हसत केला ना ज्यांना संसार हसत केला त्यांना मरण कधी आलं कळालं नाही संसार हसत केला मरण कधी आलं कळालं नाही संसार रडत केला मरणाची वाट बघावी लागते संसार रडत केला मरणाची वाट बघावी लागते ज्या पत्नी बरोबर आपलं आयुष्य पूर्ण घालवलं लग्न झाल्यानंतर 2 वर्ष जेवढं सुख असतं जेवढा आनंद जेवढं प्रेम असतं तेवढं 4 वर्षानंतर नाही तेवढं 10 वर्षानंतर नाही तेवढं सुख तेवढा आनंद तेवढं प्रेम 20 वर्षानंतर नाही 50 वर्षानंतर नाहीच नाही आप्पा महाराज आणि उतरत्या वयामध्ये पत्नी सांगते तुमचं मला तोंड बघू वाटत नाही मालकाला बाईला म्हणते घर म्हणता तरी बरे नाशिले घर थुंकून या पत्नी म्हणते मला तुमचं तोंड बघू वाटत नाही
आणि पती म्हणतो तू तर कधी मरते मी याची वाट बघतोय. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये रंगलेला वाल्या कोळी आहे. ब्राह्मण मारले 7 रांजण भरले, 7 रांजण नुसत्या ब्राह्मणाचं, बाकी इतर किती मारले काय माहित नाही. सहज संताची भेट झाली, आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता, आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी गोटे, हर्षे ब्रह्मांड उथटे समूळ उडे मीपणा. दर्शन झालं वाल्या कोळ्याचं नारद महर्षींचं. नारदांनी सांगितलं जे कर्म करतोय, दुष्कर्म करतोय, वाईट कर्म करतोय का, ते कर्म प्रपंचाकरता, संसाराकरता, मुलाबाळांच्या करता हे करतो. ह्या कर्मामध्ये, या पाप कर्मामध्ये तुझे सगळे सहकारी, घरातली मंडळी, परिवार या कर्मामध्ये सहभागी आहे का? तुझ्या या पापामध्ये वाटेकरी आहेत का? विचारून ये. विचारण्याकरता लावलेले संतांना महाराज गेले. विचारलं वडिलांना, अरे तू करता होईपर्यंत, कमवता होईपर्यंत आम्ही तुम्हाला मोठं केलं, वाढवलं, कर्तृत्ववान बनवलं. आता तुझं कर्तव्य आम्हाला म्हातारपणापर्यंत सांभाळणं. आई वडिलांना सांगितलं. आता तू काय करतो, कुठून आणतो, कसं आणतो आम्हाला माहित नाही. आई वडिलांना नकार दिला. मुलांना विचारलं, मुलांना नकार दिला. नंतर पत्नीला विचारलं. पत्नी म्हणते मी कीर्तनामध्ये ऐकलेले काय की पतीनं केलेलं पुण्य, त्या पुण्यामध्ये अर्धी भागीदारी माझी आहे, पण मी केलेलं जे पाप आहे त्या पापामध्ये अर्धे भागीदार तुम्ही आहात. राजाने केलेलं पाप पुरोहिताला भोगावं लागतं, प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं, गुरुनं केलेलं, शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं, आणि पत्नीनं केलेलं पाप पतीला भोगावं लागतं. माझ्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात, पण पुण्यामध्ये मी तुमची, माझ्या वाटेकरी तुम्ही नाही. तुमच्या पुण्यामध्ये मी भागीदार आहे, अर्ध पुण्य मला आहे तुमचं, पण पापामध्ये मात्र मी भागीदार नाही, हे शास्त्र सांगतं. वाल्या कोळी गेला. श्री संताची माता चरणावरी, श्री संताचे माता चरणावरी, श्री संताचे माता चरणावरी, श्री संताचे माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जवलोक, गोमटे ते करा माझे भार, माझं गोमट करा, माझं चांगलं करा. तुमचा महाराज सांगतात चरणावर मस्तक ठेवलं, मंत्र दिला, राम म्हण, राम करून जाशील. कलियुगामध्ये हा नाममंत्र सोपा आहे. महाराज सांगतात कलियुगी उद्धार हरीच्या नामामध्ये. राम म्हणता येत नव्हतं सरळ, मारा म्हणायचा, मारा उलट मंत्र चालवला. हा तरी देखील कोळियाची कीर्ती वाढली घन, एवढा अधिकार संपन्न झाला का? भगवंताच्या कथेमध्ये, नामामध्ये रंगल्यामुळं. एवढं पाप झालं होतं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील शिक्षण मात्रे. असा असताना वाल्या कोळी देखील त्या ठिकाणी तरुण गेलेला आहे. दुसरा भरतरी राजा, त्याची कथा आली भरतरी राजाची. त्याला 2 पत्न्या होत्या, एक श्यामदेवी आणि दुसरी पिंगला. दुसऱ्या पत्नीवर तो भयंकर अतिशय प्रेम करायचा, पण त्याची पत्नी अनैतिक संबंध ठेवते इतरांच्या बरोबर. हे त्याला कळालं, त्याला भावानं सांगितलं. उलट भावाला हाकलून दिलं बाहेर, पण पत्नीवर विश्वास ठेवला. आणि त्याला ज्यावेळेला नंतर कळालं त्यावेळेला राजाचा त्याग केला. गोरक्षनाथाला महाराज तो शरण गेलेला आहे. प्रपंच महाराज सांगतात की सोडून गेलेला आहे तो. भरतरी राजानं प्रपंचाचा, राजाचा त्याग केला. संसारा माझी सुख जोडे, तरी का शेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, तरी तय काय वेडे म्हणावे. अरे ते वेडेत का? तो भरतरी राजा महाराज शरण गेलेला आपल्या गुरूंना, त्याच्यावरती कृपा प्रसाद दिला. भगवान परमात्म्याची कृपा झाली आणि 9 नाथापैकी एक नाथ भरतरीनाथ म्हणून त्या ठिकाणी तो भरतरी राजा रंगामध्ये रंगला होता संसाराच्या, पण भगवंताचा रंग त्याला लागला. भगवंताचा रंग असा आहे, बहु काळा अनादि बहु काळा. भगवंताचा रंग हा काळा आहे, आणि तो काळा रंग काय एखाद्या रंगावर लावला ना की आतला रंग दिसत नाही. हिरवा असू द्या, पिवळा असू द्या, निळा, नारंगी, कोणताही असू द्या, जांभळा रंग, तो जर रंग तुम्हाला घालवायचा असेल तर
वरून काळा रंग मारला की आतला रंग मात्र दिसत नाही. असा भगवंताचा रंग आहे. आमचे जनाई महाराज प्रार्थना करते भगवान परमात्म्याला, माझा रंग तुझे गुणे, माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी. म्हणे नाम याची गाणी, म्हणे नाम याची गाणी, मानी चंद्रभागा, बेमानी चंद्रभागा. म्हणे नाम याची गाणी, म्हणे नाम याची जने, बेमानी चंद्रभागा, बेमानी चंद्रभागा. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे आप्पा महाराज. ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा. ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा. विठ्ठल महाराज सांगतात, ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून भगवंताचा रंग एक बार का लागला तर दुसरा रंग परत त्याला चिटकत नाही. आपला ज्ञानोबरांचा पालखी सोहळा ज्या महात्म्याने चालू केला ते हैबत बाबा महाराज आरफळकर पवार, हे महादजी शिंदे यांच्याकडे सरसेनापती होते ग्वाल्हेरला. सेवानिवृत्त झाल्यानंतर सन्मान केला त्यांचा मोठा शिंदेनं, आणि संपत्ती धन दिलं आणि त्यांना पाठवलं. म्हणले जावा आता तुम्ही. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते निघाले. 7 पुढ्याच्या पर्वत रांगामधून त्यांचा प्रवास होता पूर्वीचा. पूर्वी काही साधनं नव्हती जाण्या येण्याकरता. फलटणला जायचं म्हणलं तरी माणसं चालत जायची. नंतर सायकली आल्या, नंतर मोटरसायकली आल्या, बैलगाड्यामध्ये होत्या. प्रवास चालत असताना त्या ठिकाणी त्या भिल्लाच्या टोळीनं आणि बाबांना अडवलं. संपत्ती सगळी ओढून जवळ घेतली आणि एका झाडाला बांधून ठेवलं. बाबांना प्रार्थना केली माऊली ज्ञानोबरायांची पांडुरंगाची, त्यांची सेवा होती परंपरेने चालणारी. म्हणले माऊली या संकटातून जर सोडवलं तर आरपळला घरी जाणार नाही, आळंदीमध्येच राहणार, अशी प्रार्थना केली बाबांना. झाला काय प्रकार, संपत्ती सगळी घेतली बिल्लाच्या टोळीनं. बिल्लाची प्रमुख जो होता त्याची पत्नी गरोदर होती, आणि ज्या वेळेला बाबांना अडवलं बांधून ठेवलं त्यावेळेला त्यांची असणारी पत्नी त्या बिल्लाची प्रमुखाची प्रस्तुत झाली आणि मुलगा झाला. सर्व भिल्लांना टोळींना आनंद झाला. आनंद झाल्यानंतर म्हणले माझा मुलगा फार नशीबवान आहे, दैववान आहे, एवढी संपत्ती मिळाली. ज्याच्याकडून मी संपत्ती मिळाली त्याला बांधून ठेवले, त्याचा आज मी वध करणार आहे, त्याला मारणार आहे. बिल्लाच्या प्रमुखाने सांगितलं, पण पत्नीने सांगितलं. म्हणले मला असं वाटतं एवढा आनंदाचा क्षण आहे, आपल्याला मुलगा झालाय, मग त्या पकडलेल्या माणसाला इसमाला सोडून द्यावं, त्याची संपत्ती घेतली त्याला त्याची परत करावी आणि त्याला सोडून द्यावं. हा ईश्वरी संकेत होता, माऊली ज्ञानोबरांचा संकेत होता. बिल्लाच्या प्रमुखानं संपत्तीसह महाराजांना सोडलं आणि मोकळी केली जाण्याकरता. महाराज घरी आले नाहीत, आळंदीमध्येच मुक्काम. ज्ञानोबरांच्या समाधी जवळच त्या ठिकाणी आपला देह ठेवला. असं म्हणतात बबन दादा की ज्या वेळेला बाबा भजन करायचे त्यावेळेला समाधी डोलायची. हा एवढा अधिकार प्राप्त झालेला होता. आळंदीतल्या लोकांना हे बरोबर वाटलं नाही महाराजांचं भजन, म्हणून त्यांना सिद्धपेठामध्ये जाण्याकरता सांगितलं. पण माऊली ज्ञानोबरायांना स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की ते हितच राहतील, ते जाणार नाहीत तिकडं. माऊलीच्या शेजारी समाधी आहे हैबत बाबांची. त्यांना हा प्रमुख सोहळा पाऊली पालखी सोहळा चालू केला का जो भगवंताच्या रंगामध्ये रंगलेला किंबहुना ते सुख त्यांना प्राप्त होतं. म्हणून तुकोबराय तुम्हा आम्हाला प्रार्थना करतात का हे नश्वर, हे जाणार आहे, हे कधी जाईल क्षणभंगूर आहे, सांगता येत नाही. परमार्थाची भक्तीची तातडी केली पाहिजे.
आपला कपडा असा रंगवून घ्या या भगवंताच्या रंगामध्ये की याचा रंग परत निघाला नाही पाहिजे. संसाराचा रंग लागला ना तर तो रंग लवकर निघत नाही. आपल्यावरती संसाराचे संस्कार आत्ताचे नाहीत. मग किती जन्मा झाला फेरा गणित गणित नाही नाही रे दातारा. बर संसार काय कोणी कोणी केला? आजा केला, आजा गेला, पंजा गेला, बाप आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसला गेला, आजा मेला पंजा मेला, आजा गेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसला गेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. 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 उठा उठा जागा पाडे, भय आले मोठे. उठा उठा जागा पाडे, उठा उठा जागा पाडे, उठा उठा जागा पाडे, भय आले मोठे. उठा उठा जागा पाडे. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. संसार अनेकांनी केलेला आहे म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये कथेमध्ये जो रंगलेला आहे महाराज सांगतात, जो रंगत नाही, जोपर्यंत आपण रंगत नाही तोपर्यंत आपलं जीवन अपूर्ण आहे. कुणाला तरी कशाची तरी कोणती तरी जीवनामध्ये कमतरता आहे. माझं जीवन पूर्ण आहे, मला आता कशाची गरज नाही असं म्हणणारा तुम्हाला एकही सापडणार नाही. ज्यांना थोडंफार मिळते त्यांना विचारलं बरं आहे का, ते म्हणतात पोटापुरतं आहे. त्याच्यापेक्षा ज्याला जास्त मिळते तेही म्हणतात पोटापुरतच आहे. 50,000 पगार मिळतो तेही म्हणतात पोटापुरते. आणि 1,00,000 पगार जरी असला तरी आप्पा महाराज ते म्हणतात पोटापुरत. पोटाची रुंदी इतभर आहे पण खोली किती माहित नाही, का भरतच नाही. ये पेट बडा बाका सबको लगा दिया धोखा. पेट बड़ा बाका यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते, यही पेट के खातिर आदमी मुल्क मुल्क सब फिरते. पेट बड़ा बाका देख फकीरा देख सन्यासी, घर घर मांगे टुकरा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट काल कराए. पेट बड़ा बाका कहता कबीरा सुनो भाई साधु, सब दुनिया से न्यारा. भला बिचारा पशु पंखी वही पेट ने घेरा. पेट बड़ा बाका हे पोट भरत नाही महाराज. बाकी तो करुणागा जैसा सांडीला ठाव, न भरेची पोट कधी नाही निच्छळ पाव. कितीतरी प्रमाण तो कोऱ्या सांगतात. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना, नसरेची माय बाप भिके नाही खंडना. पुढारा म्हणती एकतया नाही करुणा, स्वान हे लागे पाटी आशा बहुदारुणा. होतो पीडित हिंडता गावा, होतो पीडिता हिंडता गावा. पोट न भरे राहावया ठावा, पोट न भरे न राहावया ठावा. जो आव घातले हो,
संसारामध्ये कुणाचं पोट भरत नाही. आशा मनशा सबघट व्यापी कोई मेल नाही सुनारे. आशा मनशा कोणाची संपलेली नाही. एखाद्याकडे भरपूर संपत्ती आहे, कोट्याधीश, आता त्याला काय कमी आहे? त्याचं जीवन परिपूर्ण पाहिजे. पण त्याला विचारलं तर तो म्हणतो भरपूर संपत्ती आहे, धन भरपूर आहे, कोट्याधीश आहे, पण घरामध्ये दिवा लावायला कोण नाही माग. संपत्ती आहे तर संतती नाही. ज्याला संतती भरपूर आहे, मुलं धाबा राहती, त्याचं जीवन परिपूर्ण आहे का नाही? तो म्हणतो अहो सर्व काही बरे, मुलं भरपूर आहेत, पण दिव्यामध्ये घालायला आमच्या घरी तेल नाही. ज्याच्याकडे दिवा आहे ते लावाय कोण नाही, तेल आहे तर. ज्यांच्याकडे तेल नाही त्यांच्याकडे लावायला आहे तर त्यांच्याकडे तेल नाही. संपत्ती आहे, संतती आहे, दोन्ही आहेत. आता काय कमी आहे? आता पूर्ण आहे जीवन. पण तो सांगतो सत्ता नाही. सत्य करता त्याची धावपळ आहे. रात्रंदिवस त्याला चैन पडत नाही सत्य करता. मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे, मला ते पद पाहिजे. आता संपत्ती आहे, सत्ता आहे आणि संतती बी आहे. आता त्याचं जीवन परिपूर्ण पाहिजे का नाही? मग त्याचं जीवन अपूर्ण आहे. म्हणजे कसं काय? तो सांगतो आता आरोग्य नाही. आता डॉक्टरनं सांगितलं तिखट तेलकट आंबट खाऊ नका, गोड खाऊ नका, तुपट खाऊ नका, खारट खाऊ नका. आता आप्पा महाराज एवढंच राहिले सांगायचं की माती खाऊ नका. म्हणजे आरोग्य महत्वाचे महाराज सांगतात बरं का. तो कवराय विनंती करतात आपल्याला काय की टाळी वाजवा, भजन करा बरं का. या टाळीमध्ये पाठीमाग एक क्लिप आलते आप्पा महाराज योग साधनेमधनं. विठ्ठल विठ्ठल म्हणून जर आपण मोठ्यानं टाळी वाजवली, विठ्ठल विठ्ठल भजन केलं तर आपल्या हृदयामधले जे ब्लॉकेज आहेत ते ब्लॉकेज निघून जातात. एवढं सोपं औषध आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये संतांना तुम्हाला प्रार्थना करून सांगितलं की तुम्ही टाळी वाजवा आणि भजन करा, तरी देखील तुमचं आरोग्य. करटाळे बोला मुखी नाम, करटाळे बोला मुखी नाम, करटाळे बोला मुखी नाम, करटाळे बोला मुखी नाम. लागोनी अपाया विनवितो तुम्हाला, लागोनी अपाया विनवितो तुम्हाला, लागोनी अपाया विनवितो तुम्हाला, लागोनी अपाया विनवितो तुम्हाला. करटाळे बोला, करटाळे बोला, करटाळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल करणारे वेळा, विठ्ठल विठ्ठल करणारे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हाताने टाळी वाजवली आणि भगवंताचं भजन विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी महाराज योगशास्त्र सांगतं की आपल्या हृदयामधले जे हृदयविकाराचे अटॅक येतात, ब्लॉकेज असतात, ते ब्लॉकेज सहज निघून जातात. एवढे या विठ्ठल भजनामध्ये ताकद आहे. आपले आपण जर हात जर असे एकमेकावर चिकटले किंवा असे जर जोडले किंवा असे जोडले तर पाठीमागच्या मणक्यामधले जे आपले सांधे ते सांधे मोकळे होतात, काही शिरा मोकळ्या होतात. योगानं सांगितलं, संतांनी सांगितलं, पण आपला विश्वास नाही. एखाद्या डॉक्टराकडे गेलो सांगितलं मला तकलीफ होते, 25,000चा कोर्स करावा लागेल, चालतंय पण हे निघालं पाहिजे. आणि हे साधन सांगितलं सोपं, ते आवडत नाही. सोपं साधन आवडत नाही. सुखाची प्राप्ती पाहिजे, सुख मिळवण्याकरता साधन केलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं मला गुणवत्ता चांगली मिळाली पाहिजे, पण गुणवत्ता अभ्यासामध्ये, अभ्यास केला तर गुणवत्ता आहे. एखाद्याला वाटतं माझा सन्मान झाला पाहिजे, सत्कार झाला पाहिजे, पण सत्कार हा सेवेमधून आहे. ज्याची सेवा आहे त्याचा सत्कार आहे. म्हणून अभ्यासामध्ये गुणवत्ता आहे, सेवेमध्ये सन्मान आहे, सत्कार आहे, आणि साधनेमध्ये सुख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपलं प्रत्येकाचं जीवन हे अपूर्ण आहे. मला सांगतात का अपूर्ण आहे? आपली जीवदशा संपत नाही. भक्ती सुखामध्ये जो रंगलेला आहे, भगवंताच्या साधनेमध्ये जो रंगलेला आहे महाराज, त्याची अवस्था कशी आहे? काय खातो आम्ही कासया सांगाते.
कैसे लागते नेनोमुखे हे तुकोबराय सांगतात. मग ज्या सुखामध्ये संत रंगले, ज्या सुखामध्ये भगवंत रंगले, महाराज सांगतात तो रंग आम्हाला मिळाला पाहिजे, याच्याकरता आपण साधना केली पाहिजे. म्हणून आपलं जीवन हे अपूर्ण आहे. महाराज सांगतात जोपर्यंत जीवदशा संपत नाही, जो कथेमध्ये रंगलेला आहे, भजनामध्ये रंगलेला आहे, त्याची देवदशा शिल्लक राहत नाही. जीवदशा संपत नाही तोपर्यंत आपलं जीवन अपूर्ण आहे. महाराज सांगतात आपण व्यापक आहोत, आपण मरके नाही. का मरणारे आपण नाही, आपण मरणार नाही. अमर तू खरा तैसा नव्हे मी दातारा. अरे देवा तू अमर आहे, आम्ही काय मरके? तू कोबरा सांगतात आम्ही मरके आहात का? अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तो कोबरा तर वरती जाऊन सांगतात संकोचोनी कार्य झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू लहान नाहीस, मरका नाहीस, तू व्यापक आहे, तू एकदेशी नाहीस. महाराज सांगतात बरी अवस्था आपण आपल्याला मिळाली, ही कुणामुळे मिळाली? कुणी दिली? शेजाऱ्यानं, भावकीनं, भावानं. महाराज सांगतात घेऊन या छंद माझे माझे, मुक्त होता परिबळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. जो कथेमध्ये रंगलेला आहे, महाराज सांगतात तो ईश्वरापर्यंत जातो. जो चांगल्या रस्त्याने जाणार आहे, आगा उजू वाटा चालावे तरी पायाची शिनवावे, का आडराणे धावावे तरी त्याची. ज्ञानोबरांची उभी आहे अप्पा महाराज. ज्ञानोबराय सांगतात उजू वाटा चालावे, चांगल्या रस्त्याने चालला तरी मुकामाला जाणारे, आडराणानं गेला तरी मुकामाला जाणारे. आडराणं जाण्यामध्ये काय अर्थ आहे? हा, पाप आणि पुण्य दोन प्रकार सांगितले, भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं, भजन सांगितलं. भजन मार्गाने जर गेले ना तर महाराज सांगतात निश्चित त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. म्हणून आपण भजनामध्येच गेलं पाहिजे, भक्तीमध्ये रंगलं पाहिजे, कथेमध्ये रंगलं पाहिजे. भगवंताची कथा ही सुख देणार आहे. म्हणून महाराज प्रार्थना करतात अभंगाच्या पहिल्या चार. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, आ रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, आ रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे त्रिरंगे, रंगी रंगे रे त्रिरंगे. काय बोललाची पतंगे, काय बोललाची पतंगे, काय बोललाची पतंगे, काय बोललाची पतंगे, काय बोलला, काय बोललाची पतंगे. शरीर जायचे ठेवले, शरीर जायचे ठेवले. काय बोललाची, काय बोललाची, काय बोललाची पतंगे, काय बोललाची, काय बोललाची, काय बोललाची पतंगे. शरीर जायचे ठेवले, शरीर जायचे ठेवले. रंगी रंगी रे श्रीरंगी, काय बोललाशी पतंगी. महाराज सांगतात भगवंताच्या रंगामध्ये रंगवण्याकरता तुम्हाला मनुष्य दिलेला आहे देवानं. भक्ती करण्याकरता, कथा करण्याकरता. महाराज सांगतात नव जेवाया काही ऐकता हरिकथा, आपण करीता वाया नवजी. भगवंताची कथा ऐकली तरी वाया जात नाही, केली तरी वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. नव जेवाया काही देऊळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजी. संसारामधलं काय आपल्या बरोबर येत नाही, आणि भक्तीमधलं परमार्थामधलं एक एवढं देखील वाया जात नाही. नव जेवाया झाले संतांचे दर्शन, शुद्ध आचरण वाया नवजी. आचरण वाया जात नाही. महाराज सांगतात तुकोबारांचे एक प्रमाण सांगतो. रंक होती राजे
यमाची ये घरी. इथं राजे म्हणून मिरवतात, रंक होती राजे यमाची ये घरी. आचरण बरे नव्हे म्हणून. अरे ज्याचं आचरण शुद्ध नाही, ते इथं जरी राजा असला तरी यमाच्या दारामध्ये त्याला रंक म्हणून बाजूला उभं राहावं लागतंय. चला अहो म्हणले मी राजा होतो, इथं राजा रंक होती राजे यमाची घरी. आचरण बरे नव्हे म्हणून शुद्ध आचरण वाया जात नाही. मी नेहमी कीर्तनात सांगतो, मुंबई सारख्या ठिकाणी प्रवासामध्ये एक साधू होता आणि रामायण ग्रंथ काढलेला आहे. साधू कुठेही जरी असला तरी साधनेमध्ये राहतो, जास्त काही बोलत नाही, लोकांशी काही त्यांचा जास्त संबंध नसतो. रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, रेल्वेची धडपड चालू आहे, गाडीचा आवाज कानावरती आहे, लोकांची गर्दी आहे. रामायण ग्रंथ काढला आणि वाचण्याकरता बसले. इतक्यामध्ये एक नवीन लग्न झालेली जोडी आली. त्यांना बघितलं महाराजाकडे. अहो म्हणले महाराज एवढ्या धडपडीच्या ह्याच्यामध्ये या कालव्यामध्ये कुठं रामायण तुमचं. पण महाराज जास्त साधू जास्त बोलत नाहीत. जे ज्ञानी असतात ते जास्त बडबड करत नाहीत, आणि जे धोडे शिकलेले असतात त्यांची बडबड जास्त असते. यानं काही लक्ष दिलं नाही. इतक्यामध्ये गाडी आली. आता रेल्वेचा प्रवास मुंबईचा म्हणजे काय सीट पकडण्याकरता नाही, जागा पकडण्याकरता नाही, मग आत घुसण्याकरता एवढी भयंकर गर्दी. आता काय माहित नाही का, आता जाऊन आले ना एवढ्या गर्दीमध्ये, एवढी गर्दी भयंकर. गाडी आल्याबरोबर हे दोघंही चढले, साधू उठले, ही दोघं नवरा बायको उठली, गाडी पकडण्याकरता, गाडीत शिरण्याकरता आतमध्ये गेले. गाडी काही क्षण उभी राहते, 1-2-3 मिनिटं. गाडी निघाली. निघाल्याबरोबर साधू जे होते ते आतमध्ये गेल्यानंतर जागा दिली. म्हणले महाराज बसा शेजारी, आमची आहे जागा वाजी, या. जागा करून दिली. पण जे नवीन जोडे होते, नवरा जो होता, मुलगा होता, त्यानं सांगितलं अहो इकडे तिकडे. त्यानं बघितलं असं तर त्याला त्याची बायको काही कुठे दिसत नाही. त्यानं बघितलं, अहो म्हणले माझी बायको खाली राहिली, गाडी थांबवा. आता काही फलटण लोणन गाडी आहे थांबवायला. म्हणलं ही गाडी थांबत ना. म्हणले माझी बायको खाली राहिली. इतक्यामध्ये साधू जो होता ना त्याने विचारलं, म्हणले अरे दादा तू जर रामायण वाचलं असतं ना तर तुझी बायको खाली राहिली नसती. अहो म्हणले महाराज हा काय विनोद करण्याचा चेष्टा करण्याची वेळ नाही, खरोखर माझी बायको खाली राहिली, गाडी थांबवा. अरे म्हणले मी विनोद करत नाही, तुला खरंच सांगतोय, रामायण वाचलं असतं ना तुझी बायको खाली राहिली. मग मात्र याला राग आला. म्हणले कसं काय, रामायणाचा ग्रंथाचा आणि माझ्या बायको खाली राहण्याचा काय संबंध आहे. म्हणले संबंध आहे. म्हणले कसा, ज्या वेळेला प्रभू भगवान परमात्मा वनवासाला निघाले आईसाहेबांच्या बरोबर आणि समुद्राला पार करायचे, पलीकडे जायचे, केवट म्हणजे जो होता ना तो नावाडी, त्या नावाड्यानं भगवंताचं पूजन केलं, पाद्यपूजन केलं, पूजा केली आणि आपल्या नावेमध्ये बसवण्याची प्रार्थना केली. म्हणले या नावेमध्ये प्रभू तुम्ही बसा, मी तुम्हाला पैलतीराला सोडतो. आणि भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र त्या नावेमध्ये बसले. पण बसताना अगोदर स्वतः नाही बसले, पहिलं आईसाहेबांना बसवलं आणि मग नंतर देव बसले. हे जर तो वाचला असतं ग्रंथामध्ये तर पहिली बायको बसवली असते, मग तो बसला. नवजे वाया झाले संतांचे दर्शन, शुद्ध आचरण वाया नवजे. नवजे वाया केले काही व्रत, अनेक तीर्थ वाया नवजे. तीर्थयात्रा केली वाया जात नाही, व्रत उपासना साधना केली वाया जात नाही. तुका म्हणे भाव असता नसता, सायास करिता वाया नवजे. म्हणून ही सेवा आहे ती वाया जाणारी नाही. म्हणून जीवनामध्ये साधना करावी, अशा रंगामध्ये रंगावं की परत दुसरा रंग लागला नाही पाहिजे. मरण हे सत्य, मृत्यू हा येणार आहे. जीवन हे अल्पायुष्य, क्षणभंगूर आहे, कधी जाईल काही माहित नाही. या संसारामध्ये नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. शरीरावरचं प्रेम आहे, हे शरीर हे नाशिवंत आहे. महाराज सांगतात की बालपण गेले नेनता, तरुणपणी विषयी व्यथा, आणि वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. या शरीराची अवस्था आहेत, या अवस्था घडणार आहेत, जाणार आहेत. महाराज आता अवस्थेतून जावं लागणार आहे आपल्याला प्रत्येकाला. शरीर हे नश्वर आहे, जाणार आहे, म्हणून या शरीराचा जास्त लोभ धरू नको.
महाराज सांगतात देहाच्या निरसने पावी जे या ठाया माझी आईशी काया धवनो ही विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गौरदार विठोर ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई 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 विठोबा रंगी रंगी रे श्रीरंगी काय बोललाशी पतंगी शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जणे विठ्ठल 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 शरीर हे जाणार आहे नाशिवंत आहे परमार्थ भक्ती साधना करता तुम्हा मला अनुकूल आहे भगवान परमात्म्याने या देहामध्ये अनुकूल इंद्रिय दिलेली आहेत दिले इंद्रिय हातपाय कान मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपणा भवरोग या भवरोग नासून जाण्याकरता जीवदशा जीवपणा संपवण्याकरता या नरदेहाची प्राप्ती आहे महाराज सांगतात ज्यांना ज्यांना हा नरदेह मिळाला प्राप्त झाला तो जर स्वतः तरुण जाण्याकरता स्वविषय काही जर चिंता करत नसेल काळजी करत नसेल तर त्याच्यासारखा महामूर्ख स्वतःचा घात करणारा आत्महत्यारा नालायक दुसऱ्या जगामध्ये कोणीही नाही असं तुकोबराय सांगतो तुका म्हणे आत्महत्यारे घातकी थोर होती चुकी नारायणी देव धर्म सांदी पडले सकळ विषयी गोंधळ गाजत असे विठ्ठल विठ्ठल सज्जनाच्या संगतीमध्ये सुख आहे भगवंताच्या भक्तीमध्ये सुख आहे पुण्य कर्माच्या आचरणामध्ये सुख आहे आणि सद्गुणाच्या प्राप्तीमध्ये सुख आहे सद्गुणाची प्राप्ती झाली पाहिजे सद्गुण प्राप्त करून घेतले पाहिजेत पुण्य आचरणाच्या कर्मामध्ये सुख आहे पुण्य कर्माचे आचरण केलं पाहिजे सज्जनाच्या संगतीमध्ये सुख आहे आणि भगवंताच्या भक्तीमध्ये सुख आहे अनेक सुखाची साधनं आपल्याला भरपूर सांगता येतील भरपूर यादी मोठी होईल मग आपण साधन केलं पाहिजे महाराज सांगतात हे साधन करण्याकरता नरदेह दिलेला आहे मनुष्य देह मिळालेला आहे शरीर हे ना जाणारे नाशिवान आहे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष झणे महाराज सांगतात ज्यांच्या या कुटुंबावरती तू प्रेम करतो किंवा कुटुंबाकरता संसारामध्ये तू काही पुण्यकर्म करतो पापकर्म करतो हे कुटुंब हा परिवार तुझा नाही द्रव्य असेल पत्नी असेल धन असेल संपत्ती असेल हे सर्व नश्वर आहे मायावी आहे लटकी आहे खोट आहे बबन दादा अभंगाचं तिसरं चरण म्हणा नो हे तुझा हा परिवार नो हे तुझा 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 परिवार नो हे तुझा
क्षणभंगूर. याच्या करता एकच उदाहरण महाराज. कोणाचं? रावणाचं. 80,000 रावण पत्न्या, रावण स्त्रिया, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, कोटी घरी जेते काशाने तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. इंद्राला जिंकणारा मुलगा, 14 चौकड्याचं आयुष्य. कृत त्रेता द्वापार कली ही 4 युग मिळून 1 चौकडी. अशा किती चौकड्या? 14 चौकड्याचं आयुष्य रावणाला. आणि महाराज सांगतात, सांगा ते कवडी गेली नाही. हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. बर हा याचं कुळ उच्च कुळ आहे रावणाचं. ब्रह्मदेवाच्या कुळामधला रावण राजा आहे. वडिलाचं नाव पुलस्ती. रावण जन्माला आला ना, नारद महर्षीने सांगितलं ब्रह्मदेवाला, आपल्या कुळामध्ये रत्न जन्माला आलं. ज्यावेळेला ही बातमी सांगितली दादा, त्यावेळेला प्रातर्विधीला चालले होते ब्रह्मदेव. प्रातर्विधीला म्हणले, ब्रह्मदेवा आजोबा, आपल्या कुळामध्ये रावण रत्न जन्माला आलं, रावण जन्माला आला. प्रातर्विधीला जाताना सांगितलं 14 चौकड्याचं आयुष्य. ब्रह्मदेव माघारी आले परत. आणि आल्यानंतर परत निरोप आला, म्हणले रावण मेला. माघारी असतोपर्यंत ब्रह्मदेवाचं एवढं आयुष्य, 14 चौकड्याचं आयुष्य. क्षय काय भजनाशी वरळते पाहेगा म्हणून हे तुझा हा हृदयाचे ठेवणे दर्शी अभिलाष झणे. मग या संसार सागरातून, भवसागरातून तरुण जाण्याकरता समर्थ असणारा भगवान परमात्मा आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तोच भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला सोडवणारा आहे. अभंगाचं शेवटच अंधकाळीचा सोयरा, अंधकाळीचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा, अंधकाळीचा सोयरा, अंधकाळीचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा, अंतकाळेचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. धरी अभिलाष धने, धरे अभिलाष धरे, धरी अभिलाष धरे,
मुख में राम नाम राम सेवा हाथ में, मुख में राम नाम राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में, उसका दिया जलेगा तूफान में, जिसकी लागी रे लगन हरि नाम में, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जणे, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, भगवान परमात्म्याशिवाय सोडवणारा कोणी नाही, कौरवी पांचाले सभे माझी गांजिली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली, अंबर अवतार देव झाले, पाचपती समर्थ होते, द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य सगळी महान मोठी माणसं होती, सर्वांना माना खाली घातल्या, चौघा मालकानं माने खाली घातल्या, गरम रक्ताचा दादा भीम उठणार, धर्मराजानं मांडीवर थाप मारली, दिधले दुःख पराणे उसने फेडू नये, बस खाली, शेवटी कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावीला, अंबर अवतार भगवान परमात्मा झाले, आणि द्रौपदीला एवढं देखील उघडं पडून दिलं नाही, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, गजेंद्राचा पाय आणि नकरानं धरलेला आहे, नकर आतमध्ये ओढतो, गजेंद्र बाहेर ओढतो, सर्व परिवार आला ओढण्याकरता, कितीतरी हजार वर्ष ओढत होते, शेवटी परिवारातले कंटाळले, दिलं सोडून दादा, आता म्हणले तर किती ओढायचं, ते सगळे निघून गेले, गजेंद्राने एक फूल घेतलं, कमळाचं सोंडेमध्ये घेतलं, जो कोणी असेल या ब्रह्मांडाचा धनी, त्या मालकाच्या नावाने एक फूल फेकून दिलं, आणि मला याच्यातून सोडव अशी प्रार्थना केली, गजेंद्राकरता भगवान परमात्मा खाली आले, गजेंद्राला सोडवलं नाही, वैकुंठाला घेऊन गेले, नकराला वैकुंठाला नेलं, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे, कीर्तन सेवेचा भाग संपलेला आहे, वैकुंठवासी सदाशिव भाऊ गोविंद भाऊ गायकवाड यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, या आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या गायकवाड कुटुंबियांनी या ठिकाणी काहीतरी भजन कीर्तन नामस्मरण व्हावं, त्यांना परम उच्च गती प्राप्त व्हावी, वडिलांचे इच्छी बळ फळ नाही बळ ते अंगी, संत गेले थया ठाया देवराया पावावे, देवा प्रभू रामचंद्राला प्रार्थना करायची भगवान परमात्म्याला की यांना आपल्या चरणाजवळ जागा द्या, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, याच्याकरता असणारं भजनाचं असणारं पुण्य आहे, अन्नदानाचं पुण्य आहे, श्रद्धांजलीच्या रूपाने त्यांना व्हायचं आहे, प्रत्येकानं आपण एक निराणीचा अभंग होईल, त्यांचं कुटुंब, त्यांचे परिवारातील मंडळी, त्यांची मुलं असतील, कष्टातून प्रपंच करावा लागतो, पूर्वीचा काळ फार कठीण होता, आता काही कठीण काळ राहिला नाही, आता चिंता खाण्यापिण्याची नाही, काय नाही किती आहो, आता बळ जेवायला बसावं लागते, पूर्वी पंचायत व्हायची लोकांना, आता काय खावं, आणि आता लोकांना वाटतं आता काय काय खावं, असा प्रश्न आहे, म्हणून फार कष्टामधनं या कुटुंबियांना त्यांना मोठं केलेलं आहे, आपला परिवार सांभाळला, आणि एक दिवस जावं लागतं, मरण मृत्यू हा सत्य आहे, त्या अनंतामध्ये विलीन झाले, त्यांचं गेल्या वर्षी या दिवशी देहावसन झालं, आणि आज त्यांच्या परिवाराने त्यांच्याकरता हा एक त्यांच्या उद्धाराकरता एक साधना कीर्तन रूपी सेवा ठेवलेली आहे. खरं पाहिलं तर आजचा दिवस त्यांचा हजेरीचा दिवस आहे, 16 मुक्काम पडतात जावं लागतं, गरुड पुराणामध्ये सर्व भाग आलेला आहे, आज हजेरी आहे, चित्रगुप्त सर्व नावाचे देव यमाचा राजा, प्रवास कसा झाला सर्व वर्णन केलं जातं, पुण्य पाप याची बेरीज वजाबाग केली जाते, पुण्य भरपूर असेल दिव्य देह दिला जातो, स्वर्गामध्ये स्वर्गावरोहण, पण जर दुष्कर्म केलेलं असेल तर मात्र भयंकर अशा यमे यातना भोगाव्या लागतात, म्हणून त्यांच्या पुण्यामध्ये अधिक भर पडावी याच्याकरता झालेलं पुण्य हे आता त्यांना समर्पित करायचं, सर्वांना जागेवरती उभं राहा, फुलं सर्वांना दिलेले आहेत, निरणीचा अभंग होईल आणि नंतर आरती होईल. आज या ठिकाणी मला बोलवलं समस्त असणारे वारकरी संप्रदाय मंडळ तळगाव श्री क्षेत्रामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या या प्रांगणामध्ये यज्ञ मंडपामध्ये असणारी सेवा आहे, झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो आणि या ठिकाणी पूर्ण सेवेला पूर्णविराम करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, ते तर माझे जी उरले पायी पण तुकाराम 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 तुकाराम
जातो तुम्ही कृपा आचू द्यावे आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावे सांगावी विनंती माझे सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडू वेळ झाला उभा पांडुरंग श्रीरंग बोलावे तो वैकुंठाचे रंग बोलावे तो वैकुंठाचे रंग बोलावे तो काळे वेडू आमाचे आनंद काळे विठू आमाचे पावना सैत झाला गुप्त तुका पुढे सहित झाला गुप्त तुका पुढे सहित झाला गुप्त तुका झाला उभा पांडू वडवेळ झाला उभा पांडुरंग झाला उभा पांडू झाला उभा पांडुरंग श्रीरंग बोलावी वैकुंठात रंग बोलावे तो वैकुंठात रंग बोलावे तो पुंडली गवलहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान